सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ भाग असून निसर्गाने नटलेला परिसर म्हणून ओळखला जातो. गेले काही दिवस झालं पावसाने या भागामध्ये मोठे हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे छोटे मोठे धबधबे मोठ्या प्रवाहात वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातारा जिल्ह्यात 7 मोठे धबधबे आहेत, 22 मध्यम प्रमाणात असलेले धबधबे आहेत, तर 100 पेक्षा जास्त छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. असंच एक सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला केळवली धबधबा. हा धबधबा अतिशय दुर्गम भागात आणि डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र या धबधबा लांब आणि अतिशय डोंगराळ भागात असल्यामुळे या धबधब्याच्या प्रवाहामध्ये पर्यटक आनंद लुटत असताना आपला जीव गमवत आहेत. याच कारणाने सातारा जिल्ह्यातील प्रशासनाने अनेक धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून. सातारा जिल्ह्यामध्ये स्पेशली पश्चिम जे भाग आहे साताराचा, तिथे मान्सूनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो आणि त्याच्यामुळे आपले जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धबधबे निर्माण होतात. त्याच्यामध्ये 7 मोठे धबधबे आहे आणि 22 मध्यम धबधबे आणि 100ची पेक्षा छोटे छोटे धबधबे आहे. पावसाची काळात आपण नेहमी पाहतोय की जेव्हा हे धबधब्यामध्ये पाण्याचा प्रमाण जास्त असतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर तिथे पर्यटक जातात आणि काही वेळी काही ॲक्सिडेंट होऊन जातात आणि काही लोकांची मृत्यू पण होते. आता एक काही दिवसापूर्वी अशी दुर्घटना सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. तर याच्याबद्दल आम्ही उपाययोजना या पद्धतीने केलेली आहे की प्रत्येक जे मोठे धबधबे आहे 7 आणि मध्यम साईजचे जे धबधबे आहे 22, तिथे महसूल यंत्रणा, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस विभाग आणि वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट त्याची जॉईंट टीम केलेली आहे. त्याने त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायला सांगितलं आहे, स्पेशली जे एकदम जवळचा भाग आहे त्या ठिकाणी, आणि तिथे रोटेशनमध्ये लोकांना त्याच ठिकाणी थांबायला सांगितलेलं आहे, जेणेकरून जे पर्यटक तिथे येतील त्यांना आपण सांगू की इथे आता बंदी आहे. याच्यासोबत आम्ही ऑफिशियली जे 7 मोठे धबधबे आहे त्या ठिकाणी येणारे 2 महिन्यासाठी, म्हणजे जेव्हापर्यंत पाऊसची प्रमाण जास्त असणार आहे तिथे कुठल्याही प्रकारची पर्यटनाच्या दृष्टीने जे गतिविधी असतात त्याच्यावर बंदीसाठीही सूचना दिलेली आहे. हा सर्व करण्याचा उद्देश हाच आहे की लोकांची आयुष्याच्यावर प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे. आणि शेवटी मी सर्व लोकांना जिल्हाधिकारी म्हणून आवाहन करू इच्छितो की पावसाच्या काळात पाणीमध्ये वाहण्याची घटना आपले सातारा जिल्ह्यामध्ये आणि आता रायगडमध्येही घडलेली आहे. तर शक्यतो आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये अशा ठिकाणी तुम्ही जाण्यात आलावं जेणेकरून कुठल्याही माणसाच्या कुठल्याही प्रकारच्या आयुष्याच्यावर प्रश्न निर्माण होणार नाही. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.